भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कारभारामध्ये काय काय घडतंय हे रोज नव्या नव्या प्रकरणामधून बाहेर येत आहे. या भीमा सहकारी साखर कारखान्याला 2025 पासून कार्यकारी संचालकाची पात्र नेमणूक नाही, हे मी म्हणत नाही. हे महाराष्ट्र शासन साखर आयुक्त त्यांचं हे पत्र म्हणत आहे. तसेच प्रादेशिक सहकारी साखर संचालक यांचंही पत्र तेच म्हणत आहे. जर भीमा सहकारी साखर कारखान्यावरती प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून तुषार पवार यांनी कामकाज पाहिलेलं आहे आणि तुषार पवारांची मान्यता घेतली आहे असा ठोस पुरावा सुद्धा आमच्या हाती आलेला आहे. वैज्ञानिक लेखा परीक्षण अहवाल पान क्रमांक 25 यावर कर्मचारी वर्ग असं नमूद केलंय आणि असं म्हटलंय, कार्यकारी संचालकांच्या नेमणुकीस साखर आयुक्त पुणे यांची मंजुरी मिळवली आहे काय, तर पुढे आले होय. लेखा परीक्षण करणारे VP शिंदे अँड असोसिएट्स चार्टेड अकाउंटंट, पत्ता B906 आर्कविस्टा धानोरी पुणे 411015. त्यांचा मोबाईल नंबर आहे 880161 75830. हे का सांगतोय की ज्या प्रभारी नेमणूक केलेले जे पवार आहेत, तुषार पवार यांची प्रशासकीय मान्यता नाही, तरीही भीमा सहकारी साखर कारखान्यावरती प्रभारी म्हणून त्यांचं कामकाज झालं आणि या कामकाजातलं सत्य मला वाटतं 18 जून 2026चं जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. ते पत्र आहे साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे साखर संकुलन शिवाजीनगर. ते असं म्हणतात की भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड मधुनगर पाटण तालुका दौंड जिल्हा पुणे या कारखान्याने कार्यकारी प्रभारी संचालक यांच्या मान्यतेसाठी कुठलाही प्रस्ताव सादर केलेला नाही. आज काय चालू आहे, तिथं काय झालंय, तर या सर्व सभासदांच्या डोळ्यामध्ये मी बॉयलरची राख म्हणणार नाही, पण उसाचं बग्यात नक्की उधळलंय असं तरी चित्र सध्या दिसते. साखर कारखान्याच्या संचालकांची मुदत संपली 2020 साली. हा 2026 आहे. मग 2020 ते 26च्या दरम्यान कारखाना जर या सहकारी साखर कारखान्याच्या साठी सिद्ध आहे तर त्याची निवडणूक हे लोक का घेत नाही, हा तुम्हालाही प्रश्न पडलेलाच असेल. पण बोलायचं कुणी, हा प्रश्न खूप आणि खूप अडचणीचा आहे. पण आम्ही लोकांचा आवाज घेऊन तुमच्याशी बोलणारच. जे संचालक बोर्ड 2020 पासून अस्तित्वात नाही, त्या संचालक बोर्डाने या सहकारी साखर कारखान्यावरती अनेक जनरल सभा घेतल्या, त्याच्यामध्ये अनेक निर्णय घेतले, निर्णयांना बहुमताने ठराव देऊन मान्यता घेतली. हा सगळा विषय कायदेशीर होता का, असाच प्रश्न या संचालक मंडळाचा कारभार संपलेल्या 2020 नंतर समोर येतो आणि हे सत्य आहे. सध्या ही निवडणूक व्हावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे. आणि हे प्रकरण का, तर निवडणुका घ्याव्यात म्हणून. दौंड तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक सभासदांना या निमित्तानं माहिती असावं, पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुना जर कोणता असेल तर साखर कारखान्याची निवडणूकच होऊन द्यायची नाही का. मग याला आपण असं म्हणायचं का पारदर्शक कारभार आहे. निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, त्या झाल्या पाहिजे.
आणि लोकशाहीच्या निवडणुकीच्या रीतिरिवाजाप्रमाणे संचालक मंडळाने सुद्धा त्याला सामोरं गेलं पाहिजे. कशाची भीती वाटते? काय अडचण आहे? साखर कारखान्यामध्ये नक्की काय गडबड आहे का? त्यांच्याकडून काही चुका झाल्यात का? त्या चुका निस्तारण्यासाठी वेळकाढूपणा चालू आहे का? असे असंख्य प्रश्न जोपर्यंत निवडणुका लांबणीवर राहणार आहेत, जोपर्यंत हे लोक निवडणुकीला सामोरे जाणार नाही, तोपर्यंत लोकांच्या मनाने ते वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर येणार आहेत आणि चर्चे स्वरूपाचं त्याला मोठं वातावरण निर्माण होणार आहे. ज्यावेळेस या साखर कारखान्याची निर्मिती झाली, स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचं स्वप्न होतं दौंड तालुक्याच्या शेतकऱ्याच्या ऊसाला बाजारभाव मिळावा, त्यातून त्याची प्रगती व्हावी, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा. हा कारखाना उभा राहिला, त्याला थोडंसं रंगरूप आलं आणि त्यानंतर या कारखान्याला खऱ्या अर्थानं जी कीड लागलेली आहे ती कीड आत्ता खऱ्या अर्थानं कागदपत्राच्या माहितीमुळे हळूहळू समोर येऊ लागलेली आहे. जर याबाबत एखाद्या संचालक मंडळाला वाईट वाटत असेल, संचालक मंडळाचे कोण हितचिंतक असतील, त्यांना याचा त्रास होत असेल, तर आम्ही नम्रपणाने आवाहन करतो की आम्ही जे तुमच्यासमोर मांडतोय हा लोकांचा आवाज आहे खऱ्या अर्थानं, पण ह्या आवाजाचा त्रास थोडाफार तरी कोणाला तरी होत असेल, या सर्वांना नम्र विनंती आहे की यथोचित कागदपत्रे घेऊन तुम्ही आमच्याशी संपर्क करा, तुमची बाजू मांडा आणि त्यासाठी आम्ही ती परत एकदा प्रकाशित करूच. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहत राहत आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 9765565916, 9765565916, 9423212227. धन्यवाद.